ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी। या सप्ताहात किंवा पूर्ण महिना म्हणजे श्रावण मास आपण एक वेगळ्याच धार्मिक वातावरणाचे आयोजन नियोजन कराल, अशा गोष्टीमध्ये आपण रममान असाल। कुटुंबात कुलाचाराप्रमाणे सुरू असलेल्या व्रत वैकल्य, पूजा अर्चा पूर्ण कराल किंवा आधी परंपरानुसार सुरू होतं आणि जे अर्धवट राहिलं होतं आपण करत नव्हता, अशा सुद्धा काही पूजा अर्चा परंपरेनुसार ज्या खंडित झाल्या होत्या त्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल किंवा पुन्हा नव्याने ते व्रत वैकल्य सुरू करा। कुटुंबात व आपल्या जीवनात सुखद दुःखद गोष्टींचा आपल्याला आस्वाद घेता येईल। काही अशा गोष्टी घडतील। आता दुःखद म्हटलं की सगळ्याच बाबतीत त्या दुःखदायक असतात अशा नाही, एखादी दुःखद घटना घडली तरी त्याच्या मागे काहीतरी चांगली सुखद घटना घडतेच। तर अशा सुखदुःखद घटनांचा, दोन्ही गोष्टींचा आपण आस्वाद घेता येईल किंवा घ्याल। कुटुंबातील कुठल्याही गोष्टीत अति घाई अथवा हाताताईपणे करणे, निर्णय घेताना जरासं टाळा, शक्यतो टाळा। मनाप्रमाणे इच्छा पूर्ण होतील। ज्या गोष्टी करण्यासाठी आपण हाताताईपणा करत आहात किंवा जिद्द करत आहात किंवा घाई गडबड करत आहात त्या गोष्टी पूर्ण होतील, वेळेने पूर्ण होतील, पण त्या करण्यासाठी आपण एखादी जिद्द किंवा घाई गडबड किंवा लगाटी जर कराल तर त्यामुळे नुकसान होऊ शकतं किंवा त्या कामामध्ये दिरंगाई सुद्धा निर्माण होऊ शकते। तर ज्या पद्धतीने ते काम होणार आहे त्या पद्धतीने स्लो होऊ द्या। आपण अति घाई करून त्याच्यात काही फरक पडणार नाहीये, उलट नुकसानच होऊ शकते। तर सर्वसाधारण या सप्ताहामध्ये जर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर सप्ताह आणि पुढील श्रावण मास आपल्यासाठी खूप उत्तम छान असणार आहे। जे आपण व्रत वैकल्य करणार आहात किंवा सुरू करणार आहात, जेव्हा एखाद्या धार्मिक गोष्टीचं अनुष्ठान करणार आहात त्यामुळे सुद्धा आपल्याला आत्मिक समाधान, शांती लाभणार आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असतील 10 आणि 11, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा, याचा आपण लाभ करून घ्या। त्याचप्रमाणे ह्या नागपंचमीला, श्रावण मासाची जी 9 तारखेला नागपंचमी आहे त्या दिवशी जर आपल्याला जमत असेल तर तांदळाच्या पिठाचे लहान 9 नाग करा,
त्या नागांची पूजा करा, नवनाग स्तोत्राचे पठण करा आणि सूर्यास्ताच्या वेळी ते नाग पुन्हा एखाद्या पाण्यामध्ये विसर्जन करा. अशाने काय होणार आहे, आपल्या कुंडलीमध्ये जर कदाचित कालसर्प दोष असेल अथवा नसेल किंवा राहू केतूचा प्रभाव असेल किंवा इतर काही ग्रहांच्या दृष्टीमुळेच जर आपल्या कामामध्ये व्यत्यय असेल येत असेल किंवा पित्रादी काही दोष असतील तर हे दोष सुद्धा ह्या नवनागांच्या पूजनेमुळे निवारण होतील आणि आपल्या कामात आपल्या ज्या करत असलेल्या कामामध्ये चालना मिळेल, गती मिळेल आणि अडलेली कामं सुद्धा पूर्ण होतील. याचा आपण लाभ करून घ्या. हे पाहून जास्तीत जास्त आपल्या राशीची लोक, कन्या राशीची लोक जर असतील आणि त्यांना जर या अडचणी असतील तर हा उपाय आपण नक्की करायला लावा. त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आपण जर अजूनपर्यंत हे चॅनल लाईक सबस्क्राईब केले नसेल तर ते करा, जेणेकरून असेच श्रावण मासातील प्रत्येक आठवड्यात जे व्रतवैकल्य आहेत जे करून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो असं आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा. आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला हे आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल. आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये. जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल. आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.